नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय उपयोगाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या घटकास दर्शवते? ऑप्शन आहे ए राज्याची उद्दिष्टे, बी मूलभूत हक्क, सी राज्यशास्त्र, डी कायदे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राज्याची उद्दिष्टे। भारतीय संविधानाची प्रस्तावना राज्याची उद्दिष्टे या घटकास दर्शवते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी राजस्थान, डी मध्य प्रदेश। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान। भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे। आता यानंतर पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3। भारतातील पहिला पोलीस महासंचालक DGP कोण होता? ऑप्शन आहे ए KF रुस्तमजी, बी विजय कुमार, सी संजय पांडे, डी RN सावंत। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए KF रुस्तमजी। भारतातील पहिला पोलीस महासंचालक DGP KF रुस्तमजी हे होते। आता यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4। भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद राज्य सरकारला कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देतो? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 21, बी अनुच्छेद 51, सी अनुच्छेद 356, डी अनुच्छेद 162। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अनुच्छेद 162। भारतीय संविधानातील अनुच्छेद 162 राज्य सरकारला कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। CRPC म्हणजे काय? ऑप्शन आहे ए फौजदारी प्रक्रिया संहिता, बी नागरी प्रक्रिया संहिता, सी गुन्हेगारी प्रक्रिया संहिता, डी संरक्षण प्रक्रिया संहिता। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फौजदारी प्रक्रिया संहिता। CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता होय। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। भारतीय संविधानाच्या कितव्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो? ऑप्शन आहे ए अनुच्छेद 356, बी अनुच्छेद 360, सी अनुच्छेद 370, डी अनुच्छेद 365। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अनुच्छेद 356। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 356व्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो। आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। पोलीस दलात 101 क्रमांक कोणत्या सेवेसाठी आहे? ऑप्शन आहे ए पोलीस नियंत्रण कक्ष, बी अग्निशमन सेवा, सी रुग्णवाहिका सेवा, डी महिला हेल्पलाईन। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अग्निशमन सेवा। पोलीस दलात 101 क्रमांक अग्निशमन सेवा या सेवेसाठी आहे। आता यानंतर पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8। FIRचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, बी फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, सी फास्ट इन्क्वायरी रेकॉर्ड, डी फोर्स इन्व्हेस्टिगेशन रेकॉर्ड। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। FIRचा पूर्ण अर्थ आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। आता यानंतर पुढील प्रश्न घेऊया।
प्रश्न क्रमांक 9. IPC 302 कोणत्या गुन्ह्यासाठी लागू होते? ऑप्शन आहे ए. चोरी, बी. खून, सी. फसवणूक, डी. दंगल. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. खून. IPC 302 खून या गुन्ह्यासाठी लागू होते. आता यानंतर पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. भारतीय पोलीस सेवा IPS कोणत्या वर्षी स्थापन झाली? ऑप्शन आहे ए. 1947, बी. 1950, सी. 1948, डी. 1952. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 1948. भारतीय पोलीस सेवा IPS 1948 या वर्षी स्थापन झाली. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. भाग 1, बी. भाग 2, सी. भाग 3, डी. भाग 4. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भाग 3. भारतीय संविधानाचा तिसरा भाग मूलभूत हक्काशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? ऑप्शन आहे ए. किरण बेदी, बी. अरुणा रॉय, सी. राधा अय्यर, डी. संध्या साने. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. किरण बेदी. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी या होत्या. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात मोठी पोलीस अकादमी कोणती आहे? ऑप्शन आहे ए. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी, बी. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, सी. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, डी. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अकॅडमी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी. आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. पोलीस खात्यातील CIDचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए. क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, बी. सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिव्हिजन, सी. क्राईम इंटेलिजन्स डायरेक्टोरेट, डी. क्रिमिनल इन्क्वायरी डिपार्टमेंट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. हॅबीज कॉर्पोरस याचा अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए. बंदी सुटण्यासाठी आदेश, बी. जमीन विक्री आदेश, सी. आर्थिक मदतीचा आदेश, डी. विवाह मंजुरी आदेश. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बंदी सुटण्यासाठी आदेश. हॅबीज कॉर्पोरस याचा अर्थ आहे बंदी सुटण्यासाठी आदेश. आता यानंतर पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पोलीस अधिकाऱ्यांचा गणवेश कोणत्या रंगाचा असतो? ऑप्शन आहे ए. पांढरा, बी. निळा, सी. खाकी, डी. हिरवा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. खाकी. भारतातील पोलीस अधिकाऱ्यांचा गणवेश खाकी रंगाचा असतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. IPC 375 कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. खून, बी. बलात्कार, सी. चोरी, डी. अपहरण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. बलात्कार. IPC 375 बलात्कार या गुन्ह्याशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, कमेंट करत चला. फॉरेन्सिक सायन्सचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन आहे
ए. गुन्हेगारी तपासणी, बी. कृषी संशोधन, सी. हवामान अभ्यास, डी. वैद्यकीय तपासणी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. गुन्हेगारी तपासणी. फॉरेन्सिक सायन्सचा उपयोग गुन्हेगारी तपासणी याकरिता होतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणीमध्ये मुख्यतः कोणते घटक असतात? ऑप्शन आहे ए. धावणे, उंच उडी, लांब उडी, बी. पोहणे, धावणे, योगा, सी. सायकलिंग, पोहणे, उंच उडी, डी. चालणे, लांब उडी, कबड्डी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. धावणे, उंच उडी, लांब उडी. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो NCRB कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करते? ऑप्शन आहे ए. संरक्षण मंत्रालय, बी. गृह मंत्रालय, सी. माहिती व प्रसारण मंत्रालय, डी. शिक्षण मंत्रालय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. गृह मंत्रालय. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो NCRB गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. DGP हा कोणत्या पोलीस पदाचा संक्षेप आहे? ऑप्शन आहे ए. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, बी. डेप्युटी जनरल ऑफ पोलीस, सी. डिस्ट्रिक्ट जनरल ऑफ पोलीस, डी. डिफेन्स जनरल ऑफ पोलीस. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. DGP हा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदाचा संक्षेप आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. सर्वोच्च न्यायालय किती न्यायमूर्तींचे पॅनेल असते? ऑप्शन आहे ए. 30, बी. 34, सी. 40, डी. 25. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 34. सर्वोच्च न्यायालय 34 न्यायमूर्तीचे पॅनेल असते. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? ऑप्शन आहे ए. B.R. आंबेडकर, बी. हरिलाल कानिया, सी. S.M. सिद्दीकी, डी. R.N. यादव. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हरिलाल कानिया. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश हरिलाल कानिया हे होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. पोलीस दलात मोका कायदा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. पंजाब, सी. गुजरात, डी. तामिळनाडू. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्र. पोलीस दलात मोका कायदा महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. कोणत्या IPC कलमाअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे? ऑप्शन आहे ए. 306, बी. 307, सी. 304, डी. 302. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 306. 306 IPC कलमाअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गुन्हा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.